वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे समाजसुधारक, कीर्तनकार, अंधश्रद्धा व जातीभेदाविरोधात आवाज उठवणारे संत, खेड्यापाड्यात शिक्षणाची गंगा पोहोचली पाहिजे याचा कृतिशील पाठपुरावा करणारे विचारवंत, स्वच्छतेविषयी कृती कार्यक्रम राबविणारे, आधुनिक काळातील महान मानवतावादी, कर्मयोगी, क्रांतिकारक संत म्हणजे संत गाडगे महाराज. संत गाडगेबाबांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेंडगाव येथे झाला. त्यांचे लहानपणीचे नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गोशाळा, धर्मशाळा, दवाखाने आणि वसतिगृहे उभी केली. सगळ्या गोष्टी लोकवर्गणीतून केल्या. समाजासाठी कोट्यवधीची संपत्ती उभी करताना ते त्यापासून दूर राहिले. त्यांनी स्वतःसाठी एक छोटी झोपडीही बांधली नाही. त्यांनी आपले सारे आयुष्य समाजासाठी खर्च केले. एक हातात काठी, जुनी गोधडी आणि मातीचे फुटके गाडगे एवढीच त्यांची संपत्ती होती. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागात त्यांना गाडगे बाबा म्हटले जाऊ लागले. त्याच नावाने ते सर्वत्र परिचित झाले. लोकसेवा हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. दीनदुबळ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा हा त्यांनी विचार रुजवला. अंधश्रद्धा, धार्मिक अवडंबरांना त्यांनी विरोध केला. परमेश्वर हा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अथवा मंदिरामध्ये नाही, तर दरिद्री नारायणाच्या रूपाने तो समाजात विद्यमान आहे. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयस्थता श्रमिकः यत्र श्रामन्ति तत्र तिष्ठामि सर्वदा. म्हणजेच योगीजनांच्या हृदयामध्ये माझा वास नसून जिथे श्रमिक कष्टकरी लोक श्रम करतात तिथे मी वास करतो असे भगवंताने म्हटलेले आहे. आणि हेच गाडगेबाबांनी लोकांना पटवून दिले. संत गाडगे महाराजांनी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मोठ्या धर्मशाळा बांधल्या. गोरगरीब यात्रेकरूंना मोफत निवासाची व्यवस्था करणे हा विचार त्यामागे होता. धर्माच्या नावाने दिले जाणारे पशुबळी आणि तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी होणारी भाविकांची लूट याला त्यांचा प्रचंड विरोध होता. एवढेच नाही तर अस्पृश्यता, व्यसनाधीनता अशा समाजाला पोखरणाऱ्या गोष्टींना त्यांनी कायम विरोध केला. गाडगेबाबा लहान असतानाच दारूच्या व्यसनामुळे त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्याचा खोल परिणाम त्यांच्या मनावर झाला होता. गाडगेबाबांच्या आयुष्यातील अनेक घटना त्यांनी आपले सर्वस्व समाजासाठी अर्पण केल्याचे दर्शवतात. मी कुणाचा गुरु नाही आणि कोणी माझा शिष्य नाही असं संत गाडगे महाराजांनी अनेक ठिकाणी सांगितलं होतं. तरीसुद्धा गाडगे महाराज संत तुकाराम महाराजांना गुरुस्थानी मानत असत. संत तुकाराम महाराजांच्या विचारातून गाडगेबाबांनी मानव धर्माची एक नवीनच घडण घडविली. त्यातील अनेक तत्वांचा पुरस्कार त्यांनी संत तुकारामांच्या अभंगातून केला. संत कबीर, एकनाथ, चोखामेळा, जनाबाई, नामदेव यांच्या रचनांचाही ते आपल्या कीर्तनामध्ये दाखला देत असत. मानवतेच्या या महान उपासकाने 20 डिसेंबर 1956 रोजी या जगाचा निरोप घेतला. राष्ट्रसंत गाडगे महाराज हे निष्काम कर्मयोगी होते. त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. अशा प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी माझ्या शिरीष चौगुले या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.